क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 27 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक सन्मान. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, आगामी जनगणना ही भारताची कितवी जनगणना ठरणार आहे? तर ही भारताची 16वी जनगणना ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. चला आपण आजचे प्रश्न पाहूया. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 अनुसार जगातली सर्वात प्रदूषित देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर भारताचा क्रमांक 6वा लागतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 संस्था कोणती आहे? IQAO स्वित्झर्लंड इथली. भारताचा क्रमांक कितवा आहे? 6वा. 2024 मध्ये कितवा होता? 5वा. सर्वात प्रदूषित देश पाकिस्तान पहिल्या नंबरवर, दुसऱ्यावर बांगलादेश, तिसऱ्यावर तजाकिस्तान. सर्वात प्रदूषित शहर लोणी उत्तर प्रदेश भारत. सर्वात प्रदूषित राजधानीमध्ये नवी दिल्ली सलग 7व्या वर्षी. PM 2.5 ची पातळी 48.9 एवढी आहे. WHO ची मर्यादा किती आहे? 10 पट तिने जास्त आहे. प्रसिद्ध तारीख 24 मार्च 2026 या रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर जयसिंग पवार यांचे नुकतेच निधन झालं विद्यार्थी मित्रांनो. ते कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते? तर ते इतिहास संशोधन म्हणून ओळखले जात होते. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. डॉक्टर जयसिंग पवार प्रख्यात इतिहास तज्ज्ञ आणि विचारवंत. संशोधन क्षेत्र प्रामुख्याने मराठा इतिहास, शिवकाळ आणि करवीर रियासत यांचा प्रमुख कार्य. प्रमुख ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज, मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त, राजश्री शाहू स्मृती ग्रंथ हे त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. संस्थात्मक कार्य कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठात ते इतिहास विभागाचे माजी प्रमुख होते. पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2024 मध्ये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष योगदान राजश्री शाहू महाराजच्या विचारांचा प्रसार आणि मराठी इतिहासाच्या वस्तुनिष्ठ मांडणीकरिता त्यांना मोठा वाटा आहे. तर ही माहिती डॉक्टर जयसिंग पवार प्रख्यात इतिहास तज्ज्ञ आणि विचारवंत यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेळात चढण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो अनमीश वर्मा यांनी केलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल. जागतिक विक्रम 7 ज्वालामुखी शिखरे. नाव काय? भूपतिराजू अनमेश वर्मा. मूळचं ते आंध्र प्रदेशचे राजमहेंद्रवर्मन इथले आहेत. रेकॉर्ड 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखर पार करणारे सर्वात जलद गतीनं सर त्यांनी केलेले आहे. कालावधी फक्त 92 दिवस. 92 दिवस 4 घंटे आणि 45 मिनिट एवढी कालावधी त्यांना लागलेली आहे. जागतिक स्थान या विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे. कोणकोणते 7 शिखर त्यांनी सैर केली त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. ओजोस डेल साल्डो दक्षिण अमेरिकाचा सर्वात उंच शिखर. माउंट किलिमंजारो आफ्रिकाचा. माउंट एल्बरस युरोपचा. पिको डी ओरिबसा उत्तर अमेरिकाचा. माउंट दमावंद आशियाचा. माउंट गिल्वे ओशनिया ऑस्ट्रेलियाचा आणि माउंट सिडली अटलांटिका याचा. हे त्याने 4 शिखर पार केली. त्यानंतर पुढला प्रश्न, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 अनुसार भारताची किती संस्थांनी अव्वल मध्ये स्थान मिळवलेलं आहे? तर 50 संस्थांमध्ये त्यांनी आपलं अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर असे एकूण 6 संस्था आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक क्यूएस क्रमवारी भारताची संस्थाची झेप. महत्त्वाची प्रगती. जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरवणारा क्यूएस क्रमवारी भारताची संस्था यंदाने उल्लेख कामगिरी केलेली आहे. पहिल्या 50 मध्ये भारताचे 6 संस्थांनी जगातल्या पहिल्या 50 संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रमुख संस्था या यशात IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT खडगपूर, IIT मद्रास या 4 तंत्रज्ञान संस्थांसह जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, JNU आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स म्हणजे बिट्स बिलानी यांचा समावेश आहे. विषयानुसार क्रमवारी. विविध विषयाच्या क्रमवारीत भारताने 27 वेळा पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलेले आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. एकूण 12 भारतीय संस्थांनी ही कामगिरी केलेली आहे. तरी अत्यंत महत्त्वाची निर्देशांक आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न. उडान योजनेच्या विस्तारासाठी 2024 ते 2035 आणि 36 या कालावधीसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली? तर 28,840 कोटी एवढी तरतूद करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. उडान योजनेचा विस्तार 2026 ते 35 पर्यंत. एकूण तरतूद 28,840 कोटी. कालावधी 10 वर्ष. पायाभूत सुविधा 100 विमानतळ विकास करणे, 200 आधुनिक हेलिपॅडची निर्मिती करणे. मुख्य उद्दिष्ट दुर्गम आणि डोंगराळ भागात हवाई सेवा पोहोचवणे. अपेक्षित लाभार्थी 4 कोटी प्रवासी. आणि स्वदेशी बनावटचे HAL आणि डोनियर विमानाच्या वापराला प्रोत्साहन देणे. तर ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. S&P ग्लोबल रेटिंग अनुसार भारताच्या आर्थिक वर्ष 2026-27 साठी GDPच्या वाढीचा अंदाज किती वर्तवण्यात आलेला आहे? तर 7.1 एवढा अंदाज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. S&P ग्लोबल भारत GDP अंदाज. आर्थिक वर्ष 2026-27 अंदाज 7.1 असणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 अंदाज 7.6 एवढा होता. वाढीचे मुख्य कारण मजबूत खाजगी उपक्रम, प्रायव्हेट कन्झम्पशन आणि गुंतवणूक. जागतिक स्थान. भारत जगातला सर्वात वेगवान वाढणारा प्रमुख अर्थव्यवस्था आहे. महागाईचा अंदाज 4.3% पर्यंत राहण्याची शक्यता आहे. ट्रेंड. देशाची मागणी आणि सरकारी पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता वायू असतो? तर प्रामुख्याने मिथेन हा वायू असतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅस. मुख्य वायू मिथेन 90 ते 95%. इतर घटक इथेन आणि प्रोपेन अल्प प्रमाणात. स्वरूप वायू रूप पाईपद्वारे थेट पुरवला जातो. सुरक्षा गण मर्कॅप्टन गळती ओळखण्यासाठी. वजन हवेपेक्षा हलका असतो, सुरक्षित असतो. पर्यावरण स्वच्छ इंधन, कमी प्रदूषण. वापर घरगुती स्वयंपाक आणि उद्योग याकरिता याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढला प्रश्न. 2025 सालाचा 35वा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर हा रामकुमार मुखोपाध्याय यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय यांना त्यांच्या हर पार्वती कथा कादंबरीसाठी 2025 सालचा 35वा सरस्वती सन्मान जाहीर करण्यात आला. पुरस्काराची रक्कम. या पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये रोख, एक प्रशस्तीपत्र आणि एक स्मृतिचिन्हाचा समावेश आहे. स्थापना 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशननं ह्या सन्मानाची स्थापना केलेली होती. निवड प्रक्रिया. हा पुरस्कार 8व्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या भारतीय भाषांमध्ये गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जातो. तर ही महत्त्वाची माहिती 35वा सरस्वती सन्मानाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 27 मार्चला दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक आपला 4 योग्य उत्तर असेल.
जागतिक रंगभूमी दिवस म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे 27 मार्चला साजरा करण्यात येतो. सुरुवात 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारा सुरुवात करण्यात आली. उद्देश जगभरातील रंगभूमीच्या महत्त्व पटवून देणे आणि नाट्यकलेचा प्रचार करणे. जागतिक संदेश 2026 दरवर्षी एका नामवंत व्यक्तीद्वारा जागतिक संदेश दिला जातो. 2026चा संदेश रॉबर्ट लेपेज यांनी दिलेला आहे. भारतीय रंगभूमी दिन 5 नोव्हेंबरला विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ भारतीय रंगभूमी दिवस असतो 5 नोव्हेंबरला. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, निवडक मार्गावर निश्चित विमान भाडे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर त्या योजनेचे नाव आहे विद्यार्थी मित्र फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर विभाग नागरी विमान वाहतूक मंत्रालय द्वारा. मुख्य संकल्पना निवड मार्गावर निश्चित विमान भाडे उपलब्ध करून देणे. वैशिष्ट्य म्हणजे तिकीट दराच्या होणारे चढ उतार म्हणजे डायनामिक प्राईजला पूर्णपणे बंद करणे. अंमलबजावणी अलायन्स एअर या कंपनी मार्फत. उद्घाटन मार्च 2026 मध्ये मंत्री राम मोहन नायडू आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याद्वारे. प्रथम मार्ग रेवा रायपूर या व्यतिरिक्त दिल्ली जयपूर दिल्ली रेवा और इत्यादी 6 मार्गावर. फायदा प्रवासांच्या दिवशी तिकीट काढले तर दर बदलणार नाहीत म्हणजेच फिक्स प्राईस असणार आहे. उपक्रम उडान योजनेअंतर्गत हा एक भाग असणार आहे. ती अत्यंत महत्त्वाची माहिती या उडान योजनेच्या फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर बद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक 30 सन्मानाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला आपण वन बाय वन एक जागतिक सन्मानबद्दल माहिती पाहूया. तर ओमानचा द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान त्यांना हा जागतिक सन्मान मिळाला. इथिओपियाच्या ग्रेट ऑनर ऑफ नेशन ऑफ इथिओपिया. नामिबियाच्या द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन वेलेटाईल्स मिराबिलस. ब्राझीलच्या ग्रँड कॉलर ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक त्रिनिदाद अँड टोबॅगो. घानाच्या द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द 5 द स्टार ऑफ घाना. सायप्रसच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारियोस्त्रीन. श्रीलंकाच्या द मित्र भूषण. मॉरिशसच्या द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन. कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. गियानाच्या द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स. बार्बाडोसच्या द ऑर्डर ऑफ फ्रीडम. नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर. डोमिनिकाच्या डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर. रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल. ग्रीसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. फ्रान्सच्या ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन. इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल. पलाऊच्या इक्बाल पुरस्कार. पापुआ न्यू गिनीच्या द ऑर्डर ऑफ लोगाओ. फिजीच्या चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. भूतानच्या ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लापो. अमेरिकाच्या लिजन ऑफ मेरिट. बहरीनच्या किंग हमाद ऑर्डर ऑफ द रिनेसन्स. मालदीवच्या द ऑर्डर ऑफ डिस्टिंग्विशिंग रूल ऑफ निशान जौद्दीन. संयुक्त अरब अमिरातच्या ऑर्डर ऑफ द जयद पुरस्कार. पॅलेस्टाईनच्या ग्रेट कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड. अफगाणिस्तानच्या द स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमाउल्ला खान. सौदी अरबचा द ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अझीज. आणि नुकताच मिळालेला पुरस्कार इस्रायलच्या स्पीकर ऑफ द क्रेसेंट मेडल. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले जागतिक सन्मान आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी हवा आहे. भारताचे पहिले LPG ATM कोणत्या शहरात स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे गुरुग्राम. दुसरा ऑप्शन आहे मुंबई. तिसरा ऑप्शन आहे बेंगळुरू आणि चौथा ऑप्शन आहे हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती
पाऊस. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलला आपली सिरीज कंटिन्यू फॉलो करत असते डेली, त्यांना हा प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर हे पण करंट अफेअर तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.